राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना खरी शिवसेना शिंदेचं म्हटलंय, तर ठाकरे गटाला धक्का न देता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख निवडीवर आणि अधिकारांवर सवाल उपस्थित केला। यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी नार्वेकरांची चांगली शाळा घेतली आहे। जर ते कायदेशीर नाही तर या नेतेपदांची नेमणुका कायदेशीर कशा, ते कायदेशीर नाही तर या आमदार कायदेशीर कसे, ते कायदेशीर नाही तर याचा एबी फॉर्म व्हॅलिड कसा, ते अध्यक्षांना माहिती नाही का? एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अडसूळ टळसूळ गुळकीर्ती हे सगळे जण त्यावेळेला नेते झालेत बरं का। हे नेते 2018 साली झालेत। मग त्यांना म्हणावं ना, ते जर मान्य नाही तर हे नेतेपद पण मान्य नाही ना यांचं। जर आदरणीय उद्धवजींनी दिलेला आम्ही संविधान दिलं नाही की आमची घटना तुमच्या मताप्रमाणे इलेक्शन कमिशनला मिळालं नाही असं म्हणत असतील तर माझ्याकडे पुरावा आहे की इलेक्शन कमिशनला दिलेला आहे, आम्ही एक्नॉलेजमेंट आहे। इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं नाही की हे चूक काय किंवा बरोबर आहे म्हणून। मग तरी क्षणभर असं मानूया त्यांचं म्हणणं खरं आहे। मग जर ते खरं असेल तर मग पक्षप्रमुख आहे तर तेव्हा 2013 झालेलं आहे, ते काही नव्यानं झालं नाही। मग 2018 मध्ये तुम्हाला नेतेपद दिलं, सांगा तेही गैर आहे म्हणून। मग ते सगळे नेते गैर झाले ना त्यावेळेला। जर ते कायदेशीर नाही तर या नेतेपदांची नेमणुका कायदेशीर कशा, ते कायदेशीर नाही तर या आमदार कायदेशीर कसे, ते कायदेशीर नाही तर याचा एबी फॉर्म व्हॅलिड कसा। सुरू तिथे आहे ना, यांचा एबी फॉर्म पण व्हॅलिड कसा होतो? म्हणजे मग कोणी मग इलेक्शन कमिशनने बेकायदेशीर काम केलं, कोणी केलं किंवा शेवटी तिकडेच जातो ना एबी फॉर्म। त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही पक्षप्रमुख नाही, तुम्ही यांना एबी फॉर्म कसा देता म्हणून। असं कुठे इलेक्शन कमिशन म्हणाले का कधी? 2019 नंतरची निवडणूक आहे ना, हे तर बरोबरच होते सगळे। म्हणून हे जे काय चाललंय ते अतिशय गलिच्छ राजकारण, कलंकित राजकारण आणि सर्वात महत्वाचं देशाच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे। ते गंभीर आहे, ते अतिशय गंभीर आहे, ते लोकशाहीला सुद्धा घातक आहे। आणि म्हणून सगळ्यांनी जागे व्हायला पाहिजे। काहींना आपली जात आठवली आहे, काहींना आपलं राज्य आठवलंय, मोठ्या मोठ्या लोकांना मी या राज्याचा आहे, मी त्या राज्याचा आहे। यातनं समजून महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की ही माणसं कुणाचे गुलाम आहेत ते, आणि या सगळ्या गुलामांनी दिलेला निर्णय। एक शेवटचा प्रश्न आहे, शिवसेनेमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती समोर येते। आज त्या संदर्भात बैठक देखील झाली। 2018 कुठे बैठक झाली? मातोश्रीराजाची बैठक, मी होतो ना बैठकीत। काय झालं त्या बैठकीत? 2000 काय झालंय उलट्या बाजूने विचारू नको, बैठकीत काय नाही झालं। आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार। धुसफूस वर एक असला विषय येतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ना, अनिल परब गेले तिकडे दिल्लीमध्ये। मात्र 2018ची जी घटना आहे त्या घटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद नाही। मी आता तुम्हाला घटनेतलीच बाब सांगते ना, मग तुम्ही डायरेक्ट 2018 वर का बोलता आणि 1999 वर का बोलता? त्याच्यामध्ये काय एकदम 10-15 वर्षांनी होतं का? दर 5 वर्षांनी निवड होते ना। मग दर 2013 झालं, 2018 झालं, त्याच्यानंतर 2007 ला झालंय का? 2013ची घटना तुमच्याकडे आहे, मी त्याला पुढचं गोष्ट सांगितलं तुम्हाला। हे सगळे याच घटनेला धरून, याच घटना दुरुस्तीला धरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून मान्यता घेऊन आपण निवडणुका लढलो, जिंकलो। त्यामुळे ते पद गैर आहे, अवैध आहे असं ना इलेक्शन कमिशन म्हणालं ना कोणी म्हणालं होतं। आता हे ठरवून जाणीवपूर्वक खोटं करायचं, पण रेटून न्यायचं आणि ते मान्य करून घ्यायचं सगळं। आता मला वाटतं आदित्यजी सारखा बोलत असतो आमचा घटनाबाह्य सरकार, हे घटनाबाह्यच काम चालू आहे ना। काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयानं? सांगितलं होतं का पक्ष कोणाचा ठरवा असं सांगितलं का? मग पक्ष कोणाचा ठरवायचा काय विषय आला तुमचा? मी तुम्हाला सगळ्यांना एक नवीन मुद्दा सांगतो आणखीन। नवीन म्हणजे भाऊ बाकी विद्वान आहेत, आपल्या साध्या भोळ्या माणसाला जे दिसतं ते, ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणता आणि पॉलिटिकल पार्टी म्हणता, ती लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यामध्ये निवडून आलेले पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे आमदार ते लेजिस्लेटिव्ह पार्टीचे झाले। इथं काहीतरी मतभेद झाले, समजा त्याच्यात विभागणी झाली, ते 36-40 आणि इकडे 16-17 हे मान्य करतो ना आपण। म्हणून पक्षावर कसं काय धरू शकता तुम्ही? पक्ष कसा त्यांचा होईल? लेजिस्लेटिव्ह पार्टीला कालमर्यादा आहे ना।